हा निकाल आम्ही स्टेट गव्हर्नमेंटची जी साईट आहे ऑनलाईन पेपरमध्ये जी दिली होती त्याच्यावर बघितला आणि खूपच आनंद झाला एकदम. 100 पैकी 100 मार्क बघून अभिमान वाटतोय खूप तिचे आई वडील असण्याचा. विचार करा, तुमच्या मुलाने किंवा मुलीने 100% एवढे गुण 12वीच्या परीक्षेत मिळवले आहेत आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला आहे. आता तुम्ही म्हणाल हे स्वप्नातही शक्य नाही, पण थांबा, हे शक्य झालं आहे आणि हे शक्य करून दाखवलंय ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या बुद्धिबळपटू तनिषाने. तनिषा ही देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तनिषाला वाणिज्य शाखेत 600 पैकी 600 गुण म्हणजे 100% एवढे गुण प्राप्त झाले आहेत आणि अशक्य समजल्या जाणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होऊ शकतात याचं उदाहरण जणू तिने उभं केलं आहे. तुम्ही पाहू शकता, तनिषाला 100% एवढे गुण प्राप्त झाल्याने तनिषाच्या घरात अत्यंत आनंदाचे वातावरण, तर सर्वत्र तिच्या नावाची चर्चा सुरू आहे. कोण आहे ही तनिषा आणि 600 पैकी 600 गुणांचं नेमकं काय आहे राज, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचा निकाल जाहीर झाला. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश मिळवले आहे. या परीक्षेत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या तनिषा बोरमणीकर हिनं 100% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केलं आहे. तनिषा ही बुद्धिबळपटू आहे. वर्षभरात चालू असणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमुळे तनिषाला अभ्यास करण्यासाठी योग्य तो वेळ मिळाला नसला तरी तनिषा 100%चं शिखर गाठण्यात यशस्वी झाली आहे. माझं नाव तनिषा बोरामणीकर आहे. मी छत्रपती संभाजीनगरची आहे. मला बोर्डात 600 पैकी 600 गुण मिळाले. 12वीचा अभ्यास मी शेवटचा 1.5 महिना कम्प्लिटली केला. त्याच्यात मी पेपर सॉल्व केले, बोर्डाचे जे काही मटेरियल तो क्वेश्चन बँक वगैरे ते सॉल्व केलं. मी रोज टार्गेट ठेवायची की आज मला एवढं संपायचं, मग ते संपेपर्यंत मी झोपायचे नाही किंवा मग तेवढ्या टार्गेटला मला 2 तास लागू 10 तास लागू, पण मी तेवढं करून संपायचे. तनिषा ही छत्रपती संभाजीनगरच्या देवगिरी कॉलेजमध्ये शिकत होती. 12वीच्या परीक्षेत 100% गुण मिळवणारी तनिषा ही एकमेव मुलगी आहे. तनिषाच्या बोलण्यावरून हे समजते, वेळेचे नियोजन, अभ्यासाची गोडी आणि त्याला पूर्ण करण्यासाठी लागणारी जिद्द आपल्यात असेल तर 100 पैकी 100 गुण मिळवणे कठीण नाही. अकाउंटची मी प्रॅक्टिस करत राहायचे. माझे 3 थेरी सब्जेक्ट्स होते, इकॉनॉमिक्स, OCM आणि SP. माझं मॅथ्स नव्हतं, त्यामुळे मी OCM आणि SP पैकी एक सब्जेक्टचे 2-2 चॅप्टर, एक चॅप्टर असं रोज करायचे, असं डिवाइड करून केलं होतं. समजा माझी स्पर्धा आहे तर मी फक्त चेसचाच अभ्यास करेल, तेव्हा मी अभ्यास नाही करणार. पण जेव्हा माझी परीक्षा आहे त्याच्या आधी मग मी चेस नाही करणार. तर मी असं आयदर टॉर्नामेंट आहे किंवा आयदर एक्झाम आहे त्याच्यानुसार मी प्रायोरिटी सेट करते. मी आता CA साठी अभ्यास करते, त्यामुळे सध्या आधी मी CA ची परीक्षा देणार. तनिषाला 100% गुण मिळाल्याने तिच्या शाळेतील शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले असून तनिषाच्या आईवडिलांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला आहे. अर्थातच आनंद वाटतोय, पण नेहमी आम्ही तिचे चेसमधलंच यश अनुभवत होतो. यावेळेस अकॅडमिक्समधलं एवढं म्हणजे एकदम राज्यामधलं एवढं छान उत्तुंग 100 पैकी 100 एवढं यश तिला मिळतंय, त्याच्याबद्दल खूप अतिव आनंद होतोय आणि नेहमीच तिच्याबद्दल अभिमान आहे. तो अभिमान वाटतोय खूप तिच्या आई वडील असण्याचा. ॲक्च्युली तनिषा आम्हाला एक्सपेक्टेड होतंच तिला 95-96च्या वर मिळतीलच, पण राज्यात प्रथम येईल हे थोडं खूपच छान वाटलं ऐकून. त्याची ती नॅशनल चॅम्पियन आहे बुद्धिबळाची. आत्तापर्यंत ती बुद्धिबळामध्ये तिने भारताला 12 वेळेला रिप्रेझेंट केले. तनिषाने माध्यमांशी बोलताना सांगितले की मला खरं तर 95% मिळतील अशी आशा होती, परंतु 100% मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. मी वर्षभर अकाउंट्स या विषयाचा अभ्यास केला, त्या विषयावर जास्त भर दिला. शेवटच्या 2 महिन्यात मी बाकीच्या विषयांचा अभ्यास केला. माझ्या शिक्षकांनी मला खूप साथ दिली. मी बुद्धिबळ खेळायची, त्यामुळे माझा अभ्यास बुडायचा. माझ्या शिक्षकांनी, कॉलेजने मला खूप सपोर्ट केला. मी खेळामुळे कॉलेजला जास्त जाऊ शकले नाही, पण शिक्षकांच्या सपोर्टने हे यश प्राप्त केल्याचं तनिषा सांगते. 12वीच्या परीक्षेत एकूण 93.37% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या वर्षी राज्यात मुलींनी बाजी मारली आहे.
यावर्षी 14,23,970 विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली होती. त्यापैकी एकूण 13,29,684 विद्यार्थी पास झाले आहेत. यावर्षी एकूण 91.60% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. राज्यात कोकण विभागात 97.51% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तुम्हाला तनिषा नावाच्या बुद्धिबळपटू मुलीची ही 100%ची कहाणी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या मॅक्स वुमनच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.